असो तुझ लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजय जगी तनु सर्वांगी सुरर. प्रभू रामचंद्र तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार असो, श्रोत्यांना सर्वांना माझा साष्टांग नमस्कार असो. हनुमंतराय आणि हनुमंतरायला रामचंद्र म्हणून लागलेले स्वस्थ असो तुझं अंग, स्वस्थ असो सगळं, आणि तुझं शरीर, तुला दुःख बाधा कोणती होणार नाही, तुझं व्यथा येणार नाही, विघ्न येणार नाही, तुझं सर्व अंग स्वस्थ असो, मन बुद्धी सगळं काही स्वस्थ असो असा रामचंद्र प्रभू आशीर्वाद हनुमंतरायला आणि देऊ लागलेले. हनुमंता वै चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञा पदवी तुझे निभावी जगासी. हनुमंतराय तुम्ही चिरंजीव आहे आणि मी आशीर्वाद देतो तुम्हाला चिरंजीव भव, आणि तुम्ही ज्ञान विज्ञान आणि ज्ञान सगळं जगाला तुमचं ज्ञान प्राप्त होणार आहे. तुम्ही एवढे ज्ञानी इथं असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायला आणि म्हणू लागलेले. आता मी तुझ देव आशीर्वाद तू पूर्वीच होते बळगाद प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध एक सावध सांग. रामचंद्र प्रभू म्हणू लागले हनुमंतराय आणि तुम्ही काय आशीर्वाद द्यावा. पहिले तुम्ही ताकदवान आहेत, बलवान आहेत, पहिलाच तुम्हाला आशीर्वाद दिलेला लहानपणी लहान हातात तवा तुम्ही बलवान आहेत असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायला आणि म्हणू लागलेले. बाळपणी आकळीला भानू तव राजेंद्रे आणि तुला हनु मनु हनुमंत हे नाम दिवदनु ते पाद तुझ आले. आणि लहानपणी आणि आकळीला भानू सूर्याला तुम्ही गिळण्यासाठी फळ म्हणून गिळण्यासाठी गेला, उड्डाण घेतलं आणि त्यावेळेस इंद्राने वज्र हाणलेले आणि वज्र हाणल्यामुळे हनुवटीपाशी लागलं आणि तुमचं नाव तेव्हापासून हनुमंतराय पडलं. आणि काय मी आशीर्वाद देऊ असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. त्या रवीच्या धावण्यासी आले लोक पाळ वेगेसी ख्याती लाविली तयासी एका सावकास सांगेना. ख्याती लाविली तयासी ऐका सावध सगळ्याला सांगलेले रामचंद्र प्रभू. आणि लहानपणी आणि तुम्ही सूर्याला गिळलं आणि सगळीकडे अंधार पडला आणि अंधार पडल्यामुळं सगळीकडे लोकपाल सगळे ऋषी मुनी सगळे लोक भयभीत झाले, भीती वाटू लागली, अंधार पडला दिवसा सूर्याला गिळलं तुम्ही आणि सगळे लोक सगळे काही भयभीत झाले, भीती वाटू लागली. कुंठीत आले इंद्र व्रज शिवाचा सुर झाला चुर वरुणाचे प्राश समग्र चक्कचूर पै झाले. चक्कचूर पै झाले. वरुणाचा जे काय पास होता ते काय चक्कचूर झालेला आहे आणि इंद्राचं वज्र होतं ते सध्या आणि मोडून गेलेले आणि सगळं काही यमाचा यमदंड आहे आणि तो सध्या मोडलेला. एवढे तुमचे बलवान आहेत, तुम्ही ताकदवान आहेत असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायला आणि म्हणू लागलेले. तू जनवादी वरुण पाश दुसरा श्रमी आश्रम पाश तिसरा कर्माचा कर्म पाश तुझ वीरेशा बादिना. मला वरुण पास तुम्हाला बाधा करणार नाही, आश्रम पास आहे आणि तुम्हाला कोणतेही 7 पास आहे, हे 7 पास ते तुम्हाला कोणताही बाधा करणार नाही असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायला आणि म्हणू लागलेले. धर्म पाश ज्ञान पाश अहंकाराचा अहम पाश प्रभ्रमीचा ब्रह्म पाश तुझ सर्व बादिना. धर्म पास आहे, अहंकाराचा अहम पास आहे आणि कोणताही पास आश्रम पास असेल कोणताही पास तुम्हाला बाधा करू शकणार नाही. हनुमंतराय विघ्न येणार नाही असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायला आणि म्हणू लागलेले. ते वरुण पाश ते किती तुझ बांधवया मारुती यमाची ते कोण शक्ती तुझ निश्चिता दंडवया. वरुणाचा वरुण पास आहे ते सध्या बाधा करणार नाही हनुमंतराय तुम्हाला. आणि यमाचा यमदंड आहे तो सध्या तुमच्या देहावर मोडून गेला, तुकडे पडले, कारण यम सगळ्या जगाला काय करतो, खातो, जगाला सगळ्यांना मारतो, पण ते यम सध्या तुम्हाला काय करू शकणार नाही. यमाचा यमदंड सुळ त्याचं सध्या पाणी झालं तुमच्या अंगावर टाकल्याबरोबर एवढं तुम्ही वज्र दे आहात असं हनुमंतरायला रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. यमनियंता सकळ जगा पदभिमाने लगबगा दंड घेऊन या वेगा तुझ सेवेगा दंडवाला. यम नियंता सगळ्या जगाला तो दंड टाकू शकतो, यमदंड टाकण्यात मारू शकतो, पण तुमच्यावर यमाने यमदंड टाकला आणि ते सध्या
पाणी झालं तसं मोडून गेला देह तुमच्या. एवढे तुम्ही वज्रदेही बलवान आहे, ताकदवान आहे लहानपणापासून, असं रामचंद्र प्रभू हनुमंत राहिला आणि म्हणू लागले. त्या यमाचा यमदंड पायी सोड मोडून गेला तुझे देही. इतर बापुडी कोण काही हनुमान पायी दंडावया. यमाचा यमदंड तुमच्या अंगावर मोडून गेला. एवढे तुम्ही वज्रदेही बलवान आहेत, ताकदवान आहेत. दुसरं तुम्हाला काय करणार हो हनुमंतराय? दुसरं कुणीच बाधा करू शकणार नाही, कारण सगळ्या जगाचा यमदंड टाकतो, पण तुम्हाला काही करू शकणार नाही. तो त्यानं काय केलं नाही तर बाकीचे कोण काय करणार आहेत, असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. आग्री वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर. एवढा दट साचर हनुमान वीर ती लोक. अग्नी वायू कुबेर चंद्र सगळे तुमचे किंकर झाले हनुमंतराय, आणि तुम्हाला कोण बाधा करणार आहे? कुणी बाधा करू शकणार नाही, कुणी तुम्हाला विघ्न आणू शकणार नाही. तुम्ही एवढे बलवान आहे, ताकदवान आहे, वज्रदेही, असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. ज्योती कृष्णाचे सजग आहे तिथेच सकाळ आला सरकर. ज्योती कृष्णाचे आपुलिया व प्रताप शक्ती लावोनी सकळांची वरदो. वज्रदेही ऐशी ख्याती निजगती निरविजय. मग वज्रदेही असं तुमचं आणि नाव आहे, आणि आधीच तुम्ही बलवान आहेत. मी कितीच वरदान दिलं आणि तुम्हाला वज्रदेही म्हणलं, पण तुम्ही आधीच बलवान आहेत, असं रामचंद्र प्रभू हनुमंत राहिला आणि म्हणू लागलेले. 16 कोणी तरुण मंडळी, शहाणे मंडळी, कोणी बाहेर पडला तिकडे नक्की काय लागे तिकडे. रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. काय से माझे वरदान